ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 52 बाटल्या जप्त। इचलकरंजीत पोलिसांची कारवाई। मिशन झिरो ड्रग्स अंतर्गत गावबाग पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे। संग्राम अशोकराव पाटील वय वर्ष 29 राहणार वृंदावन अपार्टमेंट श्रीपाद नगर, सचिन सुनील मांडवकर वय वर्ष 25 राहणार यशवंत कॉलनी आणि अभिषेक गोविंद भिसे वय वर्ष 25 राहणार लाल नगर अशी त्यांची नावे आहेत। त्यांच्याकडून नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 52 बाटल्या व 60,000ची रोकड, 3 मोबाईल, 2 दुचाकी असा 2,36,964 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या कारवाईमुळे नशेचे इंजेक्शन विकणारी मोठी साखळी उद्ध्वस्त करण्यात इचलकरंजी पोलिसांना यश आलं। पोलीस अधीक्षक यांनी कोल्हापूर जिल्ह्यात मिशन झिरो ड्रग्स अंतर्गत कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत। त्यानुसार इचलकरंजी पोलीस ठाणे हद्दीत काही लोक नशा करण्यासाठी मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनची विक्री करीत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या मार्फत प्राप्त झाली। इचलकरंजी पोलिसांनी सदर प्रतिबंधित इंजेक्शनचा साठा बाळगणाऱ्या श्रीपाद नगर येथील वृंदावन अपार्टमेंटमधील संग्राम पाटील यांच्या घराबाहेर सापळा रचला। प्राप्त माहितीनुसार संग्राम पाटील याच्या घरातून सचिन मांडवकर हा बाहेर पडताना मिळून आला। त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 5 बाटल्या मिळाल्या। त्यानंतर लगेचच पोलिसांनी संग्राम पाटील याच्या घरी छापा टाकून शोध घेतला असता मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 18 बाटल्या मिळून आल्या। दोघांकडे अधिक चौकशी केली असता लालनगर येथील अभिषेक भिसे याच्याकडून सुद्धा मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनचा साठा असल्याचं सांगितलं। त्यावरून भिसे याला सदर प्रतिबंधित इंजेक्शन घेऊन येण्यास सांगून सापळा रचून पकडलं। त्यावेळी त्याच्याकडे प्रतिबंधित इंजेक्शनच्या 7 बाटल्या मिळून आल्या। त्यानंतर त्याच्या घरी छापा टाकून शोध घेतला असता मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 22 बाटल्या तसेच रोख रक्कम 60,000 रुपये मिळून आली। या तिघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या साखळीतील अन्य संशयितांचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने, गुन्हे शोध पथकातील अनिल पाटील, पोलीस उपाधीक्षक कार्यालयातील सुनील पाटील, फिरोज बेग, ताहिर शेख, गावभाग पोलीस ठाण्यातील अमर शिरडोणे, बाजीराव पोवार, आदित्य दुंडगे, SDPO कार्यालय इचलकरंजी व इंगवली यांच्या पथकाने केली। शहरात नशेच्या इंजेक्शन अथवा अंमली पदार्थाचे सेवन किंवा विक्री बाबतीत कोणतीही माहिती प्राप्त झाल्यास पोलिसांना गोपनीय माहिती देऊन मिशन झिरो ड्रग्स हे अभियान यशस्वीरित्या राबवण्यासाठी व अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी केले आहे। महानकर न्यूजसाठी सुभाष बसमे, इचलकरंजी।